मागील लेखमालेत मागी लोक ही राजदरबारात जाऊन आली. राजाने त्यांना येशू कुठे जन्मला आहे याची माहिती येऊन मला सांगा, म्हणजे मी सुद्धा त्याचे दर्शन घ्यायला येतो असे म्हटले. ती साधी सज्जन लोक होती. त्यांनी होकार दिला आणि त्याच्या मागोवा घेत पुन्हा प्रवास सुरू केला. तो तारा बेथलेहेम गावातील एका गोठ्याजवळ थांबला. वर आकाशात तो तिथेच स्थिर राहिला. त्यांनी आत जाऊन बघितले तर मेरी, येशू बाळ व योसेफ ही होती. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी येशू बाळाचे दर्शन घेऊन त्याला भेटी अर्पण केल्या. त्या भेटी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. सोने, उद व गंधरस. याच भेटी का अर्पण केल्या तर काही तत्वज्ञानी म्हणजे बायबलचे अभ्यासक यांचे म्हणणे असे आहे की सोने हे राजाचे प्रतीक आहे. तो राजांचा राजा होता. उद हे देवाला सुगंध पोहोचवणारे आहे. तो देवाचा पुत्र होता. गंधरस म्हणजे पूर्वी थोर राजे मृत्यू पावल्यावर त्यांच्या उत्तर कार्यासाठी देहाला मसाले व गंधरस लावायचे. तो येशू राजा आमच्या पापांसाठी क्रूसावर मृत्यू पावणार होता, म्हणून गंधरस त्याच्या उत्तर कार्यासाठी. त्यांनी भेटी अर्पण केल्यावर थोडी विश्रांती घेतली, कारण त्यांना स्वप्न पडले की राजा हेरोदाकडे ही सुवार्ता सांगायची होती. पण राजाकडे जाऊ नका. मग त्यांनी मार्ग बदलून आपल्या देशात गेले. आता त्यांची संख्या किती होती हे सुद्धा बायबलमध्ये सांगितलेले नाही, पण 3 भेटी होत्या याचा अर्थ ती मागी लोक किमान 3 तरी असावीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. इकडे हेरोद राजा त्यांची वाट बघत राहिला. जेव्हा त्याला कळले की मागी लोकांनी आपल्याला फसवले आहे, तेव्हा तो अतिशय संतापला व त्याने एक भयानक कृत्य केले. हा काळ म्हणजे येशू बाळाच्या जन्मानंतर, म्हणजे कदाचित 2-4 महिन्यानंतरचा असावा, कारण मागी लोकांच्या जाण्यानंतर देवदूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन तिथून निघून जाण्यास सांगितले. कारण हेरोद राजा जे भयानक कृत्य करणार होता ते ऐकून तुमच्याही मनात हेरोद राजाच्या दुष्टपणाबद्दल चीड व द्वेष निर्माण होईल. कारण संतापलेल्या हेरोदाने शिपायांना असा हुकूम दिला की जो ऐकून त्यांच्याही जीवाचा थरकाप झाला. येशूचा जन्म नक्की कोणाच्या घरात झाला आहे हे न कळल्याने त्याने बेथलेहेम व त्याच्या आजूबाजूच्या गावातील 2 वर्षांखालील सर्व बालकांना जीवे मारण्यास सांगितले. यिर्मया संदेश त्याने जे सांगितले होते ते येथे प्रत्यास आले. रामा येथे रडणे व मोठा आक्रोश यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती सांत्वन पावेना. योसेफ व मेरी हे येशू बाळाला घेऊन तिथून मिसर देशास गेले होते. या हेरोद राजाचा शेवट सुद्धा अतिशय क्लेशमय झाला. त्याला नाना प्रकारचे रोग झाले. वैद्यांनी त्याच्यावर अनेक उपचार केले, पण त्याच्या व्याधी वाढतच गेल्या. शेवटी अत्यंत क्लेश व वेदना भोगून त्याचा अंत झाला. बायबलमधील नव्या करारात मत्तई या पहिल्याच पुस्तकात 2ऱ्या अध्यायात ही सविस्तर सत्यकथा लिहिलेली आहे. आता पुढच्या लेखमालेत बायबल ग्रंथाच्या सत्यतेबद्दल जाणून घेऊ.